तर भाजप शिवसेना यांची युती ही विचारधारेची युती आहे, ती मजबूत आणि कायम राहणार असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं आहे। युती 2 डिसेंबरपर्यंत टिकवायची आहे असं विधान भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं। यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। बंदीला चालू म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा आपला प्रश्न बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी केली आहे। ही विचारधारेवर युती झालेली आहे आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे NDAचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहील। साहेब, ते त्यांना जाऊन विचारलं पाहिजे, मी तर नाही म्हटलं। त्याचा अर्थ काय होतो ह्याच्यावरून स्पष्ट आहे की चव्हाण साहेबांच्या मनात काय आहे। आता तुम्ही सगळे जाणकार लोक आहात, ही डायरेक्ट धमकी आहे, ही डायरेक्ट धमकी आहे असं मी समजतो। कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असेल, ते काहीतरी वेगळ्या उद्देशाने बोलले असतील, पण ही डायरेक्ट मित्रपक्षांना धमकी आहे। दरम्यान रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर आता राणे यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। रवींद्र चव्हाण यांचं हे वक्तव्य म्हणजे थेट धमकी असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे। तर युती मजबूत राहणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। युती 2 डिसेंबरपर्यंत टिकवायची आहे असं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलेलं होतं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि त्यावर आता निलेश राणे यांचं हे स्पष्टीकरण समोर आलेलं आहे, त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। अशा पद्धतीचं वक्तव्य म्हणजे थेट धमकी असल्याचं राणे यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचं देखील यावर आता प्रतिक्रिया समोर येताना दिसते।